नमस्कार. आज आपण इतिहासातल्या एका अशा थरारक प्रसंगाबद्दल बोलणार आहोत जो ऐकताना अंगावर काटा येतो. ही गोष्ट आहे शौर्याची, बुद्धीची आणि एका जबरदस्त रणनीतीची. विचार करा, प्रतापगडाचं ते घनदाट जंगल. एका बाजूला आहे आदिलशाहीची अजस्र फौज आणि दुसऱ्या बाजूला मुठभर मावळ्यांना घेऊन उभे असलेले शिवाजी महाराज. म्हणजे बघा, ही काही साधी लढाई नव्हती. हा होता दोन विचारसरणींमधला संघर्ष आणि याचा निकाल ठरवणार होता की मराठा स्वराज्याचं भविष्य काय असेल. तर मग हे सगळं सुरू कुठून झालं? चला जरा मागे जाऊया, थेट विजापूरच्या आदिलशाही दरबारात. तिथे ना शिवाजी महाराजांच्या वाढत्या ताकदीमुळे सगळेच चिंतेत होते. कारण हे स्वराज्य म्हणजे काय छोटं मोठं बंड नव्हतं, हे तर आदिलशाहीच्या सत्तेला दिलेलं थेट आव्हान होतं. आणि म्हणूनच ह्या नव्या शक्तीला उगवण्याआधीच चिरडून टाकायचं हे त्यांनी पक्क ठरवलं होतं. दरबारात सगळे सरदार एकमेकांकडे बघत होते. कोण घेणारी जबाबदारी, कोण करणार शिवाजीचा बंदोबस्त? आणि तेव्हाच एक उंच, धिप्पाळ, बलाढ्य सरदार पुढे आला. त्याने भर दरबारात विडा उचलला आणि गर्वाने म्हणाला, शिवाजी? कुठला शिवाजी? मी त्याला जिवंत पकडून इथे खेचून आणतो, नाहीतर मारून तरी विजापुरात आणतोच. आणि या सरदाराचं नाव होतं अफजल खान. आता बघा, हे दोन्ही योद्धे म्हणजे अगदी टोकाचे वेगळे होते. एका बाजूला अफजल खान, ज्याच्याकडे काय नव्हतं, प्रचंड सैन्य, अफाट ताकद आणि क्रूरतेचा मोठा अनुभव. आणि दुसऱ्या बाजूला आपले शिवाजी महाराज, सैन्यबळ कमी, पण त्यांच्याकडे जे होतं ना ते खानाकडे नव्हतं. अचाट बुद्धिमत्ता, कमालीची दूरदृष्टी आणि गनिमी काव्याचं जबरदस्त तंत्र. तर अफजल खान निघाला, प्रचंड फौज घेऊन स्वराज्यावर चालून आला. पण शिवाजी महाराजांनी ठरवलं होतं की याला ताकदीने नाही तर युक्तीनेच उत्तर द्यायचं. कारण त्यांना माहीत होतं की ही लढाई तलवारीपेक्षा जास्त बुद्धीची आहे. हे एक प्रकारचं मानसिक युद्ध होतं. आणि या युद्धासाठी महाराजांनी जी जागा निवडली तीच तर खरी खेळी होती, प्रतापगड. विचार करा, सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हा किल्ला, अशा ठिकाणी की तिथे खानाच्या लाखोच्या सैन्याचा काही म्हणजे काहीच उपयोग होणार नव्हता. उलट ते घनदाट जंगल, ते उंच डोंगर आणि त्या अवघड वाटा, हेच महाराजांचं खरं सैन्य होतं. आता महाराजांनी पुढची चाल खेळली. त्यांनी खानाला एक निरोप पाठवला, इतका नम्र की खानाला वाटावं शिवाजी आपल्याला घाबरला आहे. निरोपात भीतीचं नाटक होतं, पण त्यामागे एक जबरदस्त रणनीती होती. महाराजांनी बरोबर खानाच्या अहंकारालाच हात घातला आणि त्याला प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटायला बोलावून एक असा सापळा रचला ज्यातून सुटणं जवळजवळ अशक्य होतं. म्हणजे बघा, हा फक्त डावपेच नव्हता, ही एक सायकोलॉजिकल खेळी होती. अफजल खान स्वतःच्या सैन्यापासून लांब एका पूर्णपणे अनोळखी आणि अवघड जागी येणार होता. त्याला वाटलं शिवाजी तर घाबरला, पण खरं तर महाराजांनी त्याच्या अहंकारालाच आपलं शस्त्र बनवलं होतं. शिकार स्वतःहून शिकाऱ्याच्या जाळ्यात चालून येत होता. बरं, तर भेटीची वेळ ठरली, जागा ठरली, सगळं ठरलं. पण विश्वास? तो कोणालाच कोणावर नव्हता. दोन्ही बाजूंना माहीत होतं की काहीही होऊ शकतं. त्यामुळे पडद्यामागे जोरदार तयारी सुरू झाली होती आणि वातावरण एकदम तापलं होतं, तणावपूर्ण झालं होतं. खास करून शिवाजी महाराज ते खानाचा कपटी स्वभाव अगदी इंच ओळखत होते. म्हणून त्यांनी तयारीत जराही कसर सोडली नाही. त्यांची तयारी पाहिली ना की कळतं दूरदृष्टी आणि सावधगिरी म्हणजे काय असतं. बाहेरून पाहिलं तर महाराज अगदी साध्या पोशाखात होते, पण त्यांच्या त्या भरजरी अंगरख्याच्या आत काय होतं? पोलादी चिलखत आणि डोक्यावरच्या मंडिलाखाली एक मजबूत पोलादी जिरेटोप, म्हणजे संरक्षणाची पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची फळी तयार होती. पण थांबले नाहीत महाराज. फक्त संरक्षण नाही तर प्रतिहल्ल्याची पण जय्यत तयारी होती. डाव्या हाताच्या बाहीत लपवला होता एक धारदार बिचवा आणि उजव्या हाताच्या मुठीत वाघनख. दिसायला छोटी, पण ही शस्त्र इतकी घातक होती की विचारता सोय नाही. आणि ही भेट, ही तर एका खूप मोठ्या प्लॅनचा फक्त एक छोटासा भाग होती. कारण ज्यावेळी महाराज शाम्यान्यात खानाला भेटणार होते, त्याचवेळी प्रतापगडाच्या जंगलातल्या प्रत्येक झाडाझुडपामागे महाराजांचे हजारो मावळे दबा धरून बसले होते. ते फक्त एका इशाऱ्याची वाट बघत होते, किल्ल्यावरून होणाऱ्या तोफेच्या एका आवाजाची. आणि मग तो क्षण आलाच, तो ऐतिहासिक क्षण ज्याने मराठ्यांच्या इतिहासाला एक नवी कलाटणी दिली. ठरल्याप्रमाणे शाम्यान्यात अफजल खान आणि शिवाजी महाराज एकमेकांसमोर उभे ठाकले. आता सगळ्यांच्याच मनात एकच प्रश्न घोंगावत होता, या दोघांपैकी दगा कोण नेणार? पहिला वार कोणाचा होणार? शामियान्यातली ती शांतता अक्षरशः जीवघेणी होती. अफजल खान पुढे सरसावला.
महाराजांना मिठी मारायला. तो प्रचंड उंच आणि धिप्पाड. त्याच्यासमोर महाराज उंचीने कमीच दिसत होते. रिवाजाप्रमाणे आलिंगनाचा तो क्षण आला आणि जणू काही सगळ्यांचे श्वास थांबले. आणि त्याच क्षणी खानाने दगा दिला. मिठी मारता मारताच त्याने महाराजांची मान आपल्या डाव्या बगलेत दाबली आणि कट्यारीने पाठीवर सणसणीत वार केला. पण तो वार फुकट गेला. महाराजांच्या अंगावरच्या चिलखतावर आढळून कट्यारीचा फक्त कर्रर असा आवाज आला. महाराजांची दूरदृष्टी इथे कामी आली होती. आता महाराजांची वेळ होती. धोका ओळखल्याबरोबर एका क्षणाचाही विचार न करता महाराजांनी आपल्या मुठीतली वाघनखं खानाच्या पोटात घुसवली आणि त्याचा कोथळाच बाहेर काढला. एका सेकंदात अख्खा डाव फिरला होता. पण थांबा, शामियानात जे झालं ती तर फक्त सुरुवात होती. खरी लढाई तर आता सुरू होणार होती. अफझल खानाचा वध म्हणजे एका मोठ्या निर्णायक युद्धाची नांदी होती. आणि लगेचच ठरल्याप्रमाणे प्रतापगडावरून तोफेचा एकच प्रचंड आवाज घुमला. हाच तो इशारा होता ज्याची जंगलात लपलेले हजारो मावळे डोळ्यात तेल घालून वाट पाहत होते. तोफेचा आवाज कानावर पडताच हर हर महादेवच्या गर्जना करत मराठ्यांचं सैन्य खानाच्या सैन्यावर अक्षरशः तुटून पडलं. याला म्हणतात गनिमी कावा. अचानक हल्ला, विजेच्या वेगाने हालचाल आणि शत्रूला विचार करायलाही वेळ न देणं. आपला सरदारच मारला गेलाय हे कळल्यावर आदिलशाही सैन्यात तर एकच गोंधळ उडाला. सैरावैरा पळणाऱ्या त्या फौजेची मराठ्यांनी अक्षरशः दाणादाण उडवली. म्हणूनच प्रतापगडची लढाई ही फक्त एक विजय नव्हता. तो मराठा साम्राज्याच्या इतिहासातला एक निर्णायक वळण होता, एक सुवर्ण क्षण. या एका विजयाने शिवाजी महाराजांची कीर्ती, त्यांचा दबदबा संपूर्ण देशभर पसरला आणि स्वराज्याचा पाया कित्येक पटींनी मजबूत झाला. अफझल खान मारला गेला ही बातमी जेव्हा विजापूरला पोचली ना, तेव्हा आदिलशाही दरबारात अक्षरशः हाहाकार माजला. आणि इकडे सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये मात्र एकच नाव अभिमानाने घुमत होतं, छत्रपती शिवाजी महाराज.